जय शिवराय मित्रांनो, राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना राबवली जात आहे। या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे आणि याच योजनेची खूप मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा करण्यात आली। या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली आणि अगदी उशिरा का होईना परंतु ही योजना सुरू करून या योजनेच्या अंतर्गत 17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या केवायसी साठी प्रकाशित करण्यात आल्या। मात्र केवायसी साठी याद्या उपलब्ध केल्यानंतर सुद्धा काही तांत्रिक कारण असतील किंवा रकमेमधील तफावत असेल किंवा इतर काही कारणास्तव अद्याप शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या अंतर्गत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही। आतापर्यंत फक्त 60 ते 65% शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि हीच केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी जेणेकरून आपल्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळेल अशा प्रकारचं आवाहन आता प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत एकंदरीत 20,552 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी 13,000 कोटीच्या आसपासचा निधी वितरित करण्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे आणि यापैकी जवळजवळ 7,000 कोटी रुपये निधी हा शासनाच्या माध्यमातून वितरित देखील करण्यात आलेला आहे आणि याच्याच माध्यमातून केवायसी झालेल्या पहिल्या टप्प्यातील जवळजवळ 10 लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। आता याच्यामध्ये माहितीच्या माध्यमातून काही डाटा दिला जातोय, तो डाटा आज किंवा उद्या उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये केवायसी केलेल्या जवळजवळ 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही कर्जमाफीची रक्कम क्रेडिट केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये साधारणपणे 1 लाखाच्या आतील कर्ज खाती, 2 लाखाच्या आतील कर्ज खाती यांचा समावेश असणार आहे। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त 10 ऑगस्ट नंतर याच्या पुढील प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत, ज्याच्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त कर्ज खाती असलेली ओटीएसच्या यादीमध्ये नाव आलेले जे शेतकरी त्यांच्या याद्या प्रकाशित केल्या जातील आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा केवायसी करण्यासाठीचं आवाहन केलं जाणार आहे। मात्र ज्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करून याच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं होतं, त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केली जात नाही आणि साहजिकच याच्यामुळे आता या योजनेमध्ये याच्या अंमलबजावणीमध्ये विलंब होत आहे। मित्रांनो, याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी अशा प्रकारचं आवाहन शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। जर आपल्याला रकमेमध्ये तफावत दिसत असेल तर हेअरकटची रक्कम जाणून घ्या आणि जर याच्या व्यतिरिक्तही जर काही तुम्हाला समस्या असतील तर तुम्ही केवायसी करत असताना ग्रीव्हन्स नावाचा जो पोर्टल दिलेला आहे, तक्रार नावाचा जो पोर्टल दिलेला आहे त्याच्या माध्यमातून तक्रार करा आणि जर कुठलीही तक्रार नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून या योजनेला अंमलबजावणीला गती देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पुढील शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी वेळ लागणार नाही। धन्यवाद।